घरी गेस्ट येणार होते जेवणासाठी, म्हणून त्यांच्यासाठी मी मस्त असे फिश बनवायला घेतले होते. तर इकडे मी आहे ना पॉपलेट आणि प्रॉन्स घेऊन आले होते मार्केटमधून, आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रिपरेशन आणि माझी कुकिंग बघायला मिळणार आहे. हॅलो, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सो आज आहे ना ओबीचे पप्पांचे सर आहेत ऑफिसमधले, त्यांना आम्ही जेवणासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. सो आज त्यांच्यासाठी मस्त मी फिश बनवणार आहे. तर प्रॉन्स आणि पापलेट मी घेऊन आलेली आहे, आणि तर ही कुकिंग प्रोसेस आहे ना ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरू करूया. आता हे जे पॉपलेट आहेत ना ते छान क्लीन करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये धनेपूड, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद घालून घेतली. त्यानंतर 1 चमचा इतकं अद्रक लसूणची पेस्ट घातली, चवीनुसार मीठ घातलं, भरपूर अशी कोथिंबीर घातली, आणि त्यानंतर त्यामध्ये आहे ना कोकम आगळ घातलेला आहे. तर तुम्ही चिंचेचा कोळ जो असतो तो सुद्धा इकडे वापरू शकता. आणि हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फिश आपण मॅरिनेट करायला घेतो ना तेव्हा ते जास्तीत जास्त वेळ मॅरिनेट होतील ना याकडे आपण लक्ष द्यायचं. जितके जास्त वेळ आपण मॅरिनेट करून ठेवू ना तर त्यामुळे काय होतं ना, जो मसाला आहे ना तो फिशमध्ये छान मुरला जातो, आणि आपले फिश फ्राय जे आहेत ना खूप जास्त टेस्टी होतात. सो इकडे आम्ही साधारण 1 तासभर तरी हे मॅरिनेट करून ठेवलं होतं. आता हे फिश मॅरिनेट होत आहेत ना तोपर्यंत मी बाकीची तयारी करायला घेतली. लगेच कुकरसुद्धा लावून घेतला. आणि जर घरात गेस्ट येणार असतील आणि त्यात तुमची जर लहान मुलं असतील ना तर थोडीशी धावपळ होते. तर माझी इकडे धावपळ थोडीशी झालीच होती त्या दिवशी. त्यानंतर इकडे जे प्रॉन्स आहेत ते सुद्धा क्लीन करून घेतले होते, ते सुद्धा मॅरिनेट करून ठेवणार आहे. तर त्यासाठी आहे ना हळद, मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट घालून हे व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवणार आहे. आता ह्या प्रॉन्सची मी कढी बनवणार आहे. तर प्रॉन्स कढीसाठी आता लागणारा जो मसाला आहे तो सुद्धा मी लगेच तयार करून घेते. तर त्यासाठी आहे बघा, कढईमध्ये आहे ना मी थोडंसं तेल तापत ठेवलं, आणि तेलामध्ये आहे ना 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. ते व्यवस्थित परतवून घेणार आहे. म्हणजे कांदा आपल्याला करपवू द्यायचा नाही आहे, तर मऊ होईपर्यंत आपल्याला गुलाबी रंगावर हा परतवून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबीदार असा रंग आला की त्यामध्ये एक टोमॅटो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या मी घातल्या, आणि थोडीशी कोथिंबीर घातली. कोथिंबीर इकडे मी देठासहित वापरली आहे, कारण की देठ घातल्यामुळे काय होतं आहे ना तर आपल्या मसाल्याला स्वाद एक खूप छान येतो. आता हा मसाला 3 ते 4 मिनटं आपल्याला छान असा भाजू द्यायचा आहे. भाजून हा पूर्णपणे थंड करून द्यायचा, आणि मग थंड झाला ना की तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे मिक्सरमध्ये वाटताना आहे ना ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचं नाही आहे. पाणी न घालताच हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ अशी पेस्ट आपली तयार होते. त्यानंतर आपण आता कढी बनवायला घेऊया. तर त्यासाठी बघा, कढई घेतली. कढईमध्ये मी साधारणतः 2 ते 3 चमचे इतके तेल घातलं. त्यानंतर तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घातलं, थोडासा कढीपत्ता घातला. छान तडतडला की त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते ह्यामध्ये मी घातलेलं आहे. आता हे म्हणजे वाटण केलं ना त्यामध्ये मी कुठलाही एक्स्ट्राचे गरम मसाले काहीच वापरले नाही. बेसिक आपला फक्त कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि कोथिंबीर इतकंच मी घालून हे पेस्ट केलेली आहे. पण खूप छान, अगदी कमी साहित्यामध्ये आपली छान अशी प्रॉन्स करी तयार होते. ते आता मसाला छान शिजला ना की त्यामध्ये मग आवडीनुसार लाल तिखट, हळद, परत धनेपूड आणि गरम मसाला घालायचा. हळद थोडीशीच घातली. त्यानंतर कलरसाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, आणि हे छान मिक्स करून घेतलं. मसाल्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहेत ते ह्यामध्ये घालायचे, आणि छान असे मिक्स करून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं छान परतवलं ना की मग त्यानंतर त्यामध्ये आपल्या गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे तुम्हाला करी किती जास्त हवी आहे त्यानुसार ह्यामध्ये अंदाजानुसार पाणी घालायचं आहे. सो यामध्ये मी पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं, आणि हे झाकण ठेवून शिजत ठेवली करी. आता हे करी शिजली तोपर्यंत मी लगेच चपात्यासुद्धा करून घेतल्या. आणि त्यानंतर आता फिश मॅरिनेट करण्यासाठी इकडे बघा, मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये थोडासा रवासुद्धा मिक्स केला आहे. रवा घातल्यामुळे ना छान कुरकुरीत आणि क्रंची असे फिश फ्राय तयार होतात. आता हे त्यामध्ये आहे ना मी हळद, लाल तिखट आणि मीठ घातलं. छान हे मिक्स करून घेतलं, आणि त्यानंतर जे मॅरिनेट केलेले फिश आहेत ते ह्यामध्ये छान असे घोळून घेतलेले आहेत. व्यवस्थित पीठ लागेल अशा पद्धतीने हे फिश आपल्याला त्या पिठामध्ये घोळून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे छान झालं तयार की मग आपण पॅनमध्ये तेल तापत ठेवलं होतं मी. तर तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये हे जे मॅरिनेट पिठामध्ये घोळून घेतलेले जे फिश आहेत ते आपल्याला तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडून छान क्रंची होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत.
तुम्ही बघू शकता फिशला मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेले आहेत. मस्त असे कुरकुरीत क्रंची असे आपले फिश फ्राय तयार झालेले आहेत. थोडीशी धावपळ झाली पण मस्त असा स्वयंपाक तयार झाला. चपात्या करून घेतल्या, फिश फ्राय करून घेतले, प्रॉन्स करी करून घेतली, त्यानंतर सलाडसुद्धा कट करून घेतला आणि भातसुद्धा बनवून घेतला होता. तशा पद्धतीचा मी स्वयंपाक बनवला होता. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.